प्रभू श्रीराम आणि माऊली सीता आणि आपली दास्य भक्ती हनुमंतराया सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या वृद्धापन काळात सुद्धा श्रीरामांची वाट पाहताना जशी आपली शबरी आई दिसली तशीच आपली ही ठाकूर आई सुद्धा आज आपल्या श्रीरामांची वाट पाहते। आणि आपले मित्र योगेशजी तुरे सुद्धा या महारथामध्ये या उत्साहात बघा नाचताना आपल्याला पाहायला मिळतात। फॉरेनर आपल्याला पाहायला मिळतात। सर वेयर आर यू कम फ्रॉम? कहाँ से? नेदरलैंड। सियावर प्रभु श्री रामचंद्र के। आत्मा राम आनंद राम जय श्री राम। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण आपले व्हिडिओ बघताय। प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये झालेली आहे आणि उद्घाटन सोहळा सुद्धा झालेला आहे। पण आपलं श्रीवर्धन सुद्धा या आनंदोत्सवात आठवडाभर साजरा करतोय आनंदोत्सव। प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा आणि राम जे आत्माराम रूपी आपल्या सगळ्यांच्या हृदयात आहेत आणि जी रामाची जी शिकवण आहे, सगळे जातीवाद विसरून मानवता हा धर्म आपल्या श्रीरामाने शिकवलेला आहे, तोच मानवता धर्म आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रभू श्री रामांचा हा सोहळा याची देही याची डोळा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। सर्व श्रीवर्धनकर राममय झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आता थोड्या वेळातच आपलं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणाहून श्रीरामांचा प्रभू रामांचा हा महारथ निघताना आपल्याला पाहायला मिळेल। हा रथ आपल्या ज्या छत्रपती शिवाजी चौकातून आपलं जीवना कोळीवाडा बंदर येथील श्रीरामांचं मंदिर आहे या ठिकाणी हा रथ जाणार आहे, तो आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी सगळे पंचक्रोशीतील श्रीराम भक्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। महारथ सुद्धा सजलेला आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। हा जो रथ सजलेला आहे आणि हे सगळे भाविक आपल्याला या ठिकाणी प्रभू श्री रामांच्या या महारथामध्ये उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात। चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या महारथामध्ये सामील व्हा आणि हा संपूर्ण सोहळा आपल्याला पाहता येईल आपला जीवनतर्फे। आणि हा आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रथम सबस्क्राईब करा आणि श्रीवर्धनचे सगळे पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतील। चला तर तुम्ही सुद्धा या महारथामध्ये सामील व्हा। बोला प्रभू श्री रामचंद्र की। चला जय श्रीरामच्या या नामस्मरणात हा महारथ सजवला जातोय जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। सगळे भाविक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। श्रीरामांचा नामस्मरण आणि जयघोष करत आपले सर्व हे भाविक या ठिकाणी आता हा महारथ आपल्या दैवतापासून म्हणजे छत्रपती शिवाजी चौकातून आता आपलं जे श्रीराम मंदिर आहे अखंड जीवना कोळीवाडा या ठिकाणी जाताना पाहायला मिळेल। जय श्रीराम। सियावर प्रभु श्री रामचंद्र के। आपला जीवन श्रीराम श्रीराम आपला जीवन प्रभू श्री रामांचा हा महारथ
आज आपल्याला श्रीवर्धनमध्ये या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजेच संपूर्ण भारतवर्षातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हा आनंद उत्सव साजरा केला जातोय। प्रभू श्रीराम आणि माऊली सीता आणि आपली दास्य भक्ती हनुमंतराया सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। छान असा हा महारथ श्रीवर्धनकरांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला आज आपल्याला पाहायला मिळत आहे। खरंच प्रभू श्रीरामांचं चरित्र, मानवता हा धर्म, जी शिकवणूक आपल्या प्रभूंनी दिलेली आहे, या शिकवणुकीवरच आपला संपूर्ण भारत हा चाललेला आहे आणि आज संपूर्ण जगामध्ये आनंद उत्सव हा साजरा केला जातो। या ठिकाणी भाविकांसाठी ही पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण श्रीवर्धनकर या आनंदात, या उत्सवात सामील असलेले आपल्याला या ठिकाणी या रथोत्सवानिमित्ताने पाहायला मिळतात। जय श्रीराम। प्रभू श्रीरामांच्या या नामस्मरणात हा महारथ आपल्याला पाहायला मिळतोय। आज संपूर्ण श्रीवर्धन आणि पंचक्रोशीतील हे सगळे भाविक, महिला भाविक असो पुरुष भाविक असो, श्रीरामांच्या या नामस्मरणात आपल्याला आज जल्लोषात आणि हा उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। या उत्सवात जे सहभागी आहेत बघा, म्हणजे वयाला हे बंधन नसतं। आजी सुद्धा या वयात सुद्धा श्रीरामांच्या या महारथाचा दर्शन करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात। चला हा महारथ आता पुढे पुढे आपला श्रीराम मंदिर जो आहे जीवना बंदर येथील त्या ठिकाणी हा महारथ निघालेला आहे। त्यामुळे आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि पुढे पुढे हा महारथ, हा उत्सव सोहळा आपल्याला पाहता येईल। आपला श्रीवर्धनचा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी हा रथ आलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा श्रीरामांचं दर्शन करताना सर्व भाविक आपल्याला पाहायला मिळतात। जय श्रीराम। आपले मित्र संतोषजी भगत सुद्धा आज या महारथामध्ये उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात। सर्व श्रीवर्धनकरच नव्हे तर पंचक्रोशीतील सगळे भाविक आज आपल्याला जय श्रीरामांच्या या नामस्मरणात रंगून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरंच आपल्याला गाणं सुद्धा ऐकायला येत आहे, एकही नाम सुनाई देगा, श्रीराम श्रीराम श्रीराम। मगाशी आपल्याला जी पंक्ती सांगितलेली आहे, श्रद्धा ठेवा देवावरती, या मातीचे कण सुवर्ण होती। खरंच या आपल्यासारख्या मातीला सुद्धा श्रीरामांनी सोन्यासारखे दिवस आणलेले आहेत। हे मातीचे कण सुवर्ण होते, लोकांसाठी जगती आणि जिजते, जीवन त्यांचे राम राम श्रीराम, जय राम जय जय राम।
बघा श्रीरामांची ही छटा आपल्याला या महारथामध्ये पाहायला मिळते. खरंच आज आपलं श्रीवर्धन हे श्रीरामांच्या नामघोषात दुमदुमून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. लहान थोर असो, वृद्ध असो, तरुण असो, सर्व भाविक जय श्रीरामांच्या या नामघोषात आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे भाविक जय श्रीराम, प्रभू श्री रामचंद्र की. खरंच आज आपल्या या मातीला सुद्धा सोन्यासारखं केलेलं श्रीरामाने आपल्याला पाहायला मिळत आहे. मातीचे कण सुवर्ण होती हे आज आपल्याला प्रत्ययास आलेलं आहे. जवळजवळ 500 वर्ष ही प्रतीक्षा करून आज आपल्या श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये झालंय. पण श्रीवर्धन सुद्धा अयोध्येमय झालेले आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जय श्रीराम. जिथे जिथे श्रीराम असतील तिथे तिथे आपली दास्य भक्ती सुद्धा आपल्याला दिसून येते. प्रभू हनुमंत बाप्पा की जय श्रीराम. या भजनांच्या सुंदर आणि सुरेल आवाजात सुद्धा हा महारथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्ञानदेव तुकाराम, खरंच ज्ञानदेव तुकाराम माऊलींच्या या नामस्मरणात सुद्धा हा महारथ पुढे पुढे आपल्या जीवनाबंदर येथील प्रभू श्री रामांच्या मंदिराजवळ जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा या लहान तोरापासून महिला भाविक असो, पुरुष भाविक असो, सर्वजण या ठिकाणी आपल्या श्रीरामांच्या या नामस्मरणात रंगून गेलेले आहेत. कोणी भजनामध्ये, कोणी लेझिमच्या याच्यात, कोणी डीजेच्या तालावर हे नाचताना आपल्याला पाहायला मिळतात. खरंच श्रीवर्धन आणि आपल्या पंचक्रोशीतील सगळे भाविक या ठिकाणी श्रीरामांच्या या नामस्मरणात आपल्याला पाहायला मिळतात. प्रभू श्री रामांचा महारथ तर चालू आहे, पण आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक जण आपापल्या निवासस्थानातून पण या श्रीराम महारथाचं दर्शन घेताना पाहायला मिळतात. आपले मित्र श्रेयसजी आणि परेशजी तोडकर सुद्धा या महारथाला उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. शासनाकडून सुद्धा उत्तम नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपले मित्र विजयदादा सुद्धा या महारथामध्ये उपस्थित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. महारथ आता हळूहळू आपलं पेशवे आळीचं कॉर्नर जे आहे त्या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा महारथाची वाट पाहताना या महिला भाविक आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी श्रीराम आपल्या जवळ येत आहेत आणि त्यांची मी आरती ओवाळते असं या महिला भाविकांमध्ये झालेलं आहे. जय श्रीराम. सर्व महिला भाविक या ठिकाणी आपण पाहतोय, पण हा उत्साह, हा जोश जो आपल्याला पाहायला मिळतोय श्रीवर्धनकरांमध्ये तो द्विगुणित आहे आणि त्याचं वर्णन करणंही हे उचित नाही आहे. असा हा आनंद आपल्याला या ठिकाणी या महारथानिमित्ताने पाहायला मिळतोय. या ठिकाणी डीजेच्या तालावर तर सगळेजण जय श्रीरामाच्या घोषात आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला संपूर्ण फॅमिलीही पाहायला मिळते आणि आपले रुद्रवार सर आणि आरती मॅडम सुद्धा या महारथामध्ये सामील असलेले पाहायला मिळतात. आपल्या वामा ज्वेलरचे मालक आणि त्यांच्या सहपत्नीसह या ठिकाणी आपण पाहतोय. हे सर्व श्रीवर्धनकर तर पाहतोय, पण राजू काका धारिया सुद्धा आज या महारथामध्ये आपल्या पूर्ण फॅमिली सोबत पाहायला मिळतात. आणि आमच्या मुरकर खानावळीच्या आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा राजश्री मुरकर सुद्धा आज या महारथामध्ये उपस्थित आपण पाहतोय. सर्व थरातील हे लोक आपली जात पात विसरून या श्रीरामांच्या आचरणात आपल्याला पाहायला मिळतात.
हे सर्व श्रीवर्धनकर गुण्या गोविंदाने एकत्राने नाचताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी सुद्धा छान असा हा लेझिमचा नाच आपल्याला या महारथानिमित्ताने पाहायला मिळतोय। राधा कृष्ण राम कृष्ण खरंच राम कृष्ण आत्माराम आनंद राम। महारथ आता हळूहळू आपलं जे गणेश मंदिर आहे गणेशाळी या ठिकाणी आलेलं आहे। श्री गणेशाच्या सुद्धा चरणाजवळ आपण नतमस्तक होऊया आणि या गणेशाईतले सगळे भाविक या महारथाची वाट पाहत आहेत। बघा या ठिकाणी सुद्धा महिला भाविक आरती घेऊन आपल्या या महारथाची वाट पाहत आहेत। श्रीरामांचं दर्शन होईल आणि हे जीवन माझं सुफल होईल या उद्देशाने आपल्या या महिला भाविकांमध्ये जल्लोष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। बोला सियावर प्रभू श्री रामचंद्र की जय श्रीराम। जय श्रीराम या नामघोषात सर्व श्रीवर्धनकर तर पाहायला मिळतात, पण हे छोटे भाविक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या महारथानिमित्ताने संपूर्ण जग आज राममय झालेलं आहे। संपूर्ण जगामध्ये आज हा आनंदोत्सव साजरा होतोय। खरंच श्रीवर्धन सुद्धा अयोध्या नगरी ही सजलेली आहे। प्रभू श्रीरामांचा नामघोष घेऊन बघा ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरामध्ये हा महारथ आता पुढे पुढे प्रस्थान होताना आपल्या श्रीराम मंदिराकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। बघा ज्ञानोबा माऊली तुकाराम वयाला अंतर नाही आहे। बघा लहान थोर असो वृद्ध सुद्धा या महारथामध्ये सामील आपल्याला पाहायला मिळतात। ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि आपले शरवण सुद्धा आज या महारथामध्ये उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात। बघा शरवण सुद्धा ज्ञानोबा माऊली तुकारामच्या या गजरात आपल्याला पाहायला मिळतात आणि आपले मित्र योगेशजी तुरे सुद्धा या महारथामध्ये या उत्साहात बघा नाचताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम। जग श्रीराममय झालेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा हे फॉरेनर आपल्याला पाहायला मिळतात। सर वेअर आर यू कम फ्रॉम? कहाँ से? नेदरलँड। बघा नेदरलँड वरून हे भाविक आलेले आहेत आणि बोला प्रभू श्री रामचंद्र की जय। जय श्रीराम। बघा नेदरलँड वरनं हे भाविक आलेले आहेत आणि आपल्या या महारथामध्ये सामील असलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी खरंच फॉरेनर असो अख्खं जगत श्रीराममय झालेलं आहे आज। खरंच जय श्रीराम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हे भाविक हे सगळे आपले मित्रमंडळी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय। सुयोगजी आहेत, सुनीलजी ठाकूर आहेत, आपले रितेशजी मुरकर आहेत, शशिकांत महाडिक आहेत, सिद्धू आहे आपला, सर्वजण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। हे सर्व भाविक या ठिकाणी डीजेच्या तालावर सुद्धा आपल्याला जय श्रीरामांचं हे गाणं आपल्याला ऐकायला येतंय। सियावर प्रभू श्री रामचंद्र की जय श्रीराम। जय जय श्रीराम। श्रीराम जय राम जय जय राम। जय श्रीराम जय जय श्रीराम। खरंच राममय झालेलं आपल्याला श्रीवर्धन पाहायला मिळतंय। जय श्रीराम डीजेच्या तालावर या ठिकाणी संपूर्ण श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपले मित्र राजूजी पाटील सुद्धा आहेत, अनिलजी कडू सुद्धा या ठिकाणी या महारथामध्ये उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात।
सर्वजण आपले मित्र बंड्याजी सुद्धा आहेत, बंड्याजी भगत, या ठिकाणी सर्व भाविक आज आपल्याला या पंचक्रोशीतून आलेले या महारथासाठी उपस्थित या आनंदामध्ये सामील झालेले पाहायला मिळतात। आपले मित्र संतोषजी केळसकर सुद्धा या ठिकाणी या जय श्रीरामांच्या नामघोषात तल्लीन असलेले पाहायला मिळतात। आपले पत्रकार बंधू संदीपजी लाड सुद्धा या ठिकाणी आहेत। सर्वच आपले मित्र असो, सर्वच पंचक्रोशीतील श्रीवर्धन या ठिकाणी जय श्रीरामांच्या या महारथामध्ये उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात। महारथ आपल्याला प्रभू श्रीरामांच्या मंदिराकडे जाताना पाचारण होताना पाहायला तर मिळतोय, पण या ठिकाणी जय श्रीराम सगळीकडेच आपल्याला प्रभू श्रीरामांचं हे नामस्मरण ऐकायला येतंय। जय श्रीराम। या महिला भाविक सुद्धा या महारथाची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। राममय झालेलं आपलं हे श्रीवर्धन गाव, अयोध्या नगरीत जो उत्साह आहे तोच या जगभरात आणि आपल्या श्रीवर्धन मध्ये सुद्धा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। बघा या ठिकाणी सुद्धा या महिला भाविक आरती घेऊन श्रीरामांची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। बघा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी सुद्धा ही जी रांगोळी काढलेली आणि फुलांची आरास जी केलेली आहे ती आपल्याला या महारथानिमित्ताने पाहायला मिळते। सावित्रीबाई फुले चौक आपली हायस्कूल पाकाडी, जिला दाबक पाकाडी म्हणून ओळखली जाते, या ठिकाणचे हे महिला भाविक, हे पुरुष भाविक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सर्वजण श्रीरामांच्या या नामघोषात तल्लीन असलेले आणि नामस्मरणात संपूर्ण श्रीवर्धन शहर आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सुद्धा आपल्या ऋषीमुनींच्या या वेशामध्ये अमितजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। जय श्रीराम, जय श्रीराम, सियावर प्रभु श्री रामचंद्र की। कण कण में राम, रोम रोम में राम। श्रीरामांचा हा उत्सव श्रीवर्धनकर साजरा करताना तर पाहायला मिळतोय आणि संपूर्ण श्रीवर्धन शहरातून हा महारथ फिरताना आपण पाहतोय। आता थोड्या वेळातच आपल्या प्रभू श्री रामांच्या मंदिराजवळ हा महारथ जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। आता हा महारथ आपली जी केळसकर पाकाडी आहे या केळसकर पाकाडीतून येताना आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणचे सुद्धा हे सर्व भाविक या महारथाची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। जय श्रीराम। हे सर्व भाविक आपण पाहतोय, खरंच राममय झालेलं आपलं श्रीवर्धन आणि खरंच कोकणातलं आपलं श्रीवर्धन आज अयोध्येहूनही कमी नाही आहे। अयोध्येत जो साजरा होतोय तो संपूर्ण जगामध्ये साजरा होतोय आणि आपल्या या श्रीवर्धन मध्ये सुद्धा हा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। आत्मा राम, आनंद राम, राम राम, जय श्रीराम, जय श्रीराम। खरंच हृदयस्थ असलेला नारायण रूपी राम आज आपल्या सर्वांमध्ये पाहायला मिळतोय। लहान असो, थोर असो, वृद्ध असो, तरुण असो, बघा या वृद्धापन काळात सुद्धा श्रीरामांची वाट पाहताना जशी आपली शबरी आई दिसली तशीच आपली ही ठाकूर आई सुद्धा आज आपल्या श्रीरामांची वाट पाहते। आरती घेऊन या महारथाची आपली ठाकूर आई सुद्धा वाट पाहताना श्रीराम केव्हा येतील माझ्या दारी आणि मी त्यांची आरती ओवाळीन। खरंच आपले श्रीवर्धनकर या निमित्ताने एकजुटीने आलेले पाहायला मिळतात। बोला सियावर प्रभू श्री रामचंद्र की। महारथ आपल्याला पाहायला मिळतोय केळसकर पाकाडीत आलेला आहे आणि या केळसकर पाकाडीतले जे भाविक आहेत यांनी प्रसाद म्हणून या ठिकाणी वाटप करताना आपल्याला पाहायला मिळते। प्रसादाचं वाटप होतोय या ठिकाणी। संपूर्ण श्रीवर्धन शहर पाहायला मिळतंय की आनंदात या उत्सवात सामील असलेले आपण पाहतोय। आपले मित्र सचिनजी मोरे सुद्धा आणि परिवारासोबत काका सुद्धा आहेत, सचिनचे वडील आपल्याला या ठिकाणी या महारथामध्ये या उत्सवात सामील असलेले आपल्याला पाहायला मिळतात। केळसकर पाकाडीमध्ये आता हा महारथ आलेला आहे आणि या ठिकाणी आपले मित्र
जय गणेश ज्यांचं चॅनल आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपला जीवनचा चॅनल आता तुम्ही पाहताय असे आमचे जय गणेशचे मालक मयुरेश वयेकर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरंच मयुरेश यांच्यामुळे आणि आपले दर्पणजी जाधव आंबे हाऊस स्ट्रगलरचे यांच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यांच्या चॅनलमुळे आपला जीवन हा चॅनल आता प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आमचे जीवनेश्वर मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष अनंतराव गुरव आणि आपले देवेंद्रजी भुसाणे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। नवनीतजी तोडणकर सुद्धा या महारथामध्ये उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात। सर्व भाविक हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात। राममय झालेले हे सर्व भाविक आपण पाहतोय। रामजी की निकली सवारी, खरंच श्रीराममय झालेलं आपलं श्रीवर्धन आपल्याला आज पाहायला मिळतंय। आज छत्रपती आपले जे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून हा महारथ निघाला आणि आता आपल्या श्रीराम मंदिराजवळ आता येणार आहे। आणि आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे आपलं महेश्वराळी आणि जीवनेश्वराळी या नाक्यावर आलेलो आहे। या ठिकाणी सुद्धा फुलांची आरास या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला। खरंच दैव तुझे रे तुझ्याच हाती, सोन्याची ती होईल माती, उरती पाप मग दैवासाठी, तेव्हा स्मरतो राम राम, श्रीराम जय राम, जय जय राम। या मातीला सुद्धा सुवर्णालंकार केलेले आपले प्रभू श्रीराम, हृदयस्थ नारायण असलेले आपले श्रीराम आणि यांची वाट पाहताना हे जीवनेश्वराळी महेश्वराळीतले सगळे भाविक बघा फुलांची ही आरास केलेली आणि छान अशी ही रांगोळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। प्रभू श्रीरामांचा हा महारथ या ठिकाणाहून आपल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराजवळ जाणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। हे सगळे भाविक जीवनेश्वराळी आणि महेश्वराळीतले हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात। महिला भाविक सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत। सर्वजण खरंच श्रीराम प्रभूंचा नामस्मरण संपूर्ण जग श्रीराममय झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। बोला सियावर प्रभू रामचंद्र की, श्रीराम जय राम, प्रभू श्री रामचंद्र की, खरंच हा जल्लोष जो पाहायला मिळतोय खरंच या ठिकाणी सुद्धा ही फुलांची आरास आपण पाहतोय आणि या ठिकाणी महिला भाविक जे पाहायला मिळतात आपल्याला श्रीरामांची आतुरतेने या महारथाची वाट पाहताना या जय श्रीराम। खरंच महिला भाविक सुद्धा वृद्ध लहान आणि सर्वजण आपल्याला पाहायला मिळतात। हे सर्व भाविक आपण पाहतोय आणि शासनातर्फे सुद्धा आपल्याला छान अशी ही सोय पाहायला मिळते। या ठिकाणी शासनाने सुद्धा छान असं हे नियोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जीवनेश्वराईतले हे भाविक सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय। जय श्रीरामांच्या नामस्मरणात अख्खं श्रीवर्धन दुमदुमून गेलेलं पाहायला मिळते आपल्याला। चला आता महारथ आता या ठिकाणाहून आपल्याला प्रभू श्री रामांच्या या मंदिराकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा आपण नामस्मरणात राहूया, प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामांच्या या नामस्मरणात हा महारथ आता आपली जी जीवनेश्वराळी आहे या जीवनेश्वराळीमध्ये पण आलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा हे भाविक या महारथाची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। जीवनेश्वर मंदिर ट्रस्टीचे जे स्वयंभू जीवनेश्वर मंदिर आहे त्या ट्रस्टीचे जे अध्यक्ष आहेत अनंतराव गुरव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळे सदस्य आपण पाहतोय आणि जीवनेश्वराळी तर्फे सुद्धा जय श्रीराम या ठिकाणी सुद्धा श्रीरामांची महापूजा आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि आता थोड्या वेळातच हा महारथ या ठिकाणाहून आपल्या प्रभू श्री रामांच्या मंदिराकडे प्रस्थान होताना आपल्याला पाहायला मिळेल। छान अशी ही आरास आपल्याला पाहायला मिळाली। या ठिकाणी गरुड आपल्याला पाहायला मिळतोय। श्रीरामांच्या या रथाचं स्वागत करताना वरून जो पुष्पवर्षाव होणार आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। चला आता जीवनेश्वर आळीकडे हा रथ येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय बघा। संपूर्ण श्रीवर्धनकर या रथोत्सवा निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात आणि अखंड जीवना कोळीवाड्यातले जे आपले सदस्य आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपले महेश दादा आहेत हे सर्व अखंड जीवना कोळीवाडा समाजाचे जे सदस्य आहेत। जय श्रीराम।
चला, जीवनेश्वर आळीतून हा रथ आता स्वयंभू जीवनेश्वर मंदिराकडे जाणार आहे आणि आपल्या मॅडम माने मॅडम सुद्धा या महारथामध्ये उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. बघा, श्रीरामांचा झेंडा घेऊन जय श्रीराम बोलत बोलत या महारथामध्ये पुढे पुढे हा महारथ आता स्वयंभू जीवनेश्वर मंदिराकडे प्रस्थान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा रथ आपण पाहतोय, महारथ श्रीरामांचा हा महारथ अखंड श्रीवर्धन मध्ये फिरताना आपण पाहतोय. खरंच जय श्रीरामांच्या या नामघोषात हा महारथ बघा, फटाक्यांची आतषबाजी आणि या ठिकाणी रांगोळी काढलेली आपल्याला पाहायला मिळते. आता हा रथ जीवनेश्वर आळी मार्गे आपलं जे स्वयंभू श्री जीवनेश्वर मंदिर आहे या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणचे सुद्धा भाविक आपल्याला महाआरती घेऊन पाहायला मिळतात. लहान थोरांपासून सर्वजण या ठिकाणी सुद्धा जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सर्व भाविक या ठिकाणी आपण पाहतोय. खरंच एक ओवी आठवते आपल्याला, ती म्हणजे श्रद्धा ठेवा देवावरती. खरंच आपली श्रद्धा आहे म्हणून 500 वर्षानंतर आज श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये झालेलं आहे. जय श्रीराम. खरंच श्रद्धा ठेवली देवावरती. मातीचे कण सुवर्ण होती, आपल्यासारख्या या मातीला सुद्धा सुवर्ण अलंकार दिलेला आहे या श्रीराम प्रभूने. हृदयस्थ नारायण आपलं श्रीराम. मातीचे कण सुवर्ण होती, लोकांसाठी जगती जितती. खरंच लोकांसाठी म्हणजे आपणा सर्वांसाठी जी आहुती दिलेली आहे कारसेवकांनी, त्याची आठवण आज आपल्याला झालेली आहे. आणि लोकांसाठी जगती जितती, जीवन त्यांचे राम राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. खरंच श्रीराम जय राम, जय जय राम. या मातीला सुद्धा सुवर्ण अलंकार प्रभू श्रीरामांनी आपल्याला आकार दिलेला आहे. आणि ही प्रभू श्रीरामांची भारतभूमी, हे भारतवर्षच नाही तर संपूर्ण जग आज श्रीरामांच्या नामस्मरणात दुमदुमून गेलेलं पाहायला मिळतात. ही जीवनेश्वर आळीतले सगळे भाविक बघा, या ठिकाणी सुद्धा आपल्या महारथाची वाट पाहताना आपल्याला या ठिकाणी महिला भाविक पाहायला मिळतात. हे पुरुष भाविक सुद्धा या ठिकाणी जल्लोष आणि आनंद साजरा करताना पाहायला मिळतात. तुम्ही सुद्धा आपल्या या रथामध्ये सामील व्हा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसाल केलात तर सबस्क्राईब करा. श्रीवर्धन चे सर्व पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतील. आपला जीवनला सबस्क्राईब करा. चला बोला सियावर प्रभू श्री रामचंद्र की. या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा पाहायला मिळतोय. सर्व जीवनेश्वर मंदिर ट्रस्टीचे हे सगळे सदस्य आपण पाहतोय. सर्व भाविक या ठिकाणी रिंगण करून उभे असताना पाहायला मिळतात. या ठिकाणी सुद्धा श्रीराम प्रभूंचे हे भक्त आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण श्रीवर्धनकर आणि पंचक्रोशीतील सगळे भाविक आपण पाहतोय. आपले गणेशजी मांजरेकर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. श्रीरामांच्या या महारथामध्ये उपस्थित सर्व भाविक आपण पाहतोय. या ठिकाणी सुद्धा आपण जाऊया. सर्व भाविक आपल्याला पाहायला मिळतात. बघा, जय श्रीराम. खरंच आमच्या काकी म्हणतात बघा, चाफेकर काकी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या सुनबाई सुद्धा या महारथाला मुंबईहून, पुण्याहून आणि सर्वत्र सगळ्या जगभरातून हा आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळतोय. चला आपण पाहिलं आणि प्रभू श्री रामांचं जीवनेश्वर विभागातर्फे स्वागत करताना हे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात. सर्व जीवनेश्वर आळीतले सदस्य आणि जीवनेश्वर कोंडातले सदस्य सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. प्रभू श्री रामांच्या या नामघोषात हा महारथ छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघाला आणि संपूर्ण श्रीवर्धन शहरामध्ये फिरत फिरत आता आपल्या श्रीराम मंदिराजवळ येत आहे. आणि आत्ता आपण आलेलो आहोत प्रभू श्री रामांच्या या मंदिराजवळ. अखंड जीवना कोळीवाडा या ठिकाणी असलेलं प्रभू श्री रामांचं हे मंदिर.
या ठिकाणी सुद्धा आपण दर्शन करणार आहोत आणि या ठिकाणी हा जो सोहळा होणार आहे नंतर महाआरतीचा तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी पणत्या वगैरे लावले जात आहेत, बघा रोषणाई केली जाते। खरंच प्रभू श्रीरामांचं या ठिकाणी आपल्याला छान असं दर्शन सुद्धा होणार आहे। चला आपण प्रभू श्रीरामांचं सुद्धा आता दर्शन करूया आणि हा रथसोहळा या ठिकाणी त्याची सांगता होणार आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। प्रभू श्रीरामांच्या या मंदिराजवळ आपण आलेलो आहोत आणि प्रभू श्रीरामांचं आता आपल्याला छान असं दर्शन होणार आहे। जय श्रीराम। श्री गणेशाचं आपल्याला दर्शन होत आहे आणि या ठिकाणी अखंड जीवना कोळीवाड्यातले सगळे सदस्य जय श्रीराम। खरंच श्रीरामांचं जे शिकवणूक आहे ही भारतवर्षामध्ये आणि अखंड जगामध्ये ही मानवता हा धर्म ही श्रीरामांची शिकवणूक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अखंड जीवना कोळीवाड्यातलं हे श्रीरामांचं मंदिर पुन्हा एकदा आपल्याला श्रीरामांचं दर्शन होत आहे। श्रीरामांच्या चरणाजवळ पुन्हा एकदा आपण नतमस्तक होतोय। माऊली सीतामाई आणि आपले भगवान श्री लक्ष्मण आणि दास्यभक्ती श्री हनुमंत बाप्पा या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। प्रभू श्रीरामांचं हे लोभसवाणं रूप माऊली सीतामाई आणि लक्ष्मणजी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी दर्शनासाठी आलेली ही रांग आणि आता थोड्या वेळातच हा रथसोहळा या ठिकाणी येईल आणि त्याची सांगता सुद्धा होईल आणि आता थोड्या वेळाने या ठिकाणी महाआरती सुद्धा होईल ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। आज हा महारथ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये श्रीरामांची ही वेशभूषा केलेले हे बालक आपल्याला पाहायला मिळतात। श्रीराम, लक्ष्मण, सीता माऊली आणि आपले दास्यभक्ती हनुमंत बाप्पा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। बघा या वेशभूषेमध्ये असलेले श्रीराम आता प्रभू श्रीरामांचं दर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात। हा रथसोहळा आता आपल्या श्रीराम मंदिराजवळ आलेला आहे आणि या ठिकाणी आता महाआरती होणार आहे। प्रभू श्रीरामांची ही पालखी आता या मंदिरामध्ये आलेली आहे।
श्रीराम। प्रभू श्रीरामांचा हा महारथ आपल्याला पाहायला मिळाला। आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा महारथ निघाला आणि आपल्या या अखंड जीवना कोळीवाडा या ठिकाणचं श्रीराम मंदिर या ठिकाणी हा महारथ आला, महाआरती झाली आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला जल्लोष, आनंद या महारथा निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम म्हणून लिहा। चला जाता आता एवढंच सांगतो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका। बोला सियावर प्रभू श्री रामचंद्र की।